आणि यानंतर एक मोठी बातमी, सुजित पाटकर आणि 6 आरोपींची संपत्ती ईडीनं जप्त करण्याचा निर्णय घेतलाय। म्युच्युअल फंड युनिट्स, बँकेची खाती, 3 फ्लॅट्स अशी एकूण 12 कोटी 20 लाखांची मालमत्ता जप्त होते। 3 पैकी एक 2.8 कोटींचा फ्लॅट हा सुजित पाटकर यांच्या नावावरती असल्याची चर्चा रंगतेय। फैसल तांडे माहिती देतात। फैसल, अगदी थोडक्यात ईडीनं कारवाई काय केली आर्थिक दृष्ट्या? ज्ञानदा, नक्कीच आपण जर पाहिलं तर ईडीने काही महिन्यापूर्वी सुजित पाटकर व आरोपी जे आहेत त्यांच्या विरोधात कोविड दरम्यान झालेल्या घोटाळा संदर्भात गुन्हा दाखल केलेला आणि त्याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप त्यांनी केलेला, ज्यामध्ये त्यांच्यानंतर त्यांना अटक सुद्धा झालेली आणि या चौकशी दरम्यान आता 12 कोटीची जी मालमत्ता आहे ती ईडीने जप्त केलेली आहे, ज्याच्यामध्ये काही उल्लेख केले आहेत। एकंदरीत पाहिलं तर 2.8 कोटीचा जे फ्लॅट होता पाटकर यांचा तो सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे व इतर आरोपी ज्याच्यामध्ये राजीव सालुंके आणि एक महिला जे आहे सोनू बजाज म्हणून त्यांचा फ्लॅट सुद्धा याच्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर बघितलं तर डॉक्टर हेमंत गुप्ता जे आहेत यांचा 2,70,00,000 रुपयांचं जे आहे म्युच्युअल फंड यांच्यामध्ये जप्त करण्यात आले आणि काही बँक खात्यामध्ये 33 लाख रुपये जे आहेत ते सुद्धा जप्त करण्यात आलेले आहेत। एकूण यामध्ये संजय आरोपी जो आहे त्याच्या खात्यात सुद्धा बँक खात्यात 3 कोटी रुपये होते जे ईडीने जप्त केलेले आहेत आणि सर्व हे प्रकरण जे आहे त्या प्रकरणात जेव्हा तपास करण्यात आलेला आणि हे पूर्ण अमाऊंट जे आहे किंवा हे जे मालमत्ता आहे ती कोविड दरम्यान झालेल्या घोटाळ्यानंतर जे पैसे कमवले आहेत त्याच्यानी कमवल्याचा आरोप जे आहे ते ईडीने केलेला आहे आणि त्या दरम्यान ही जप्ती करण्यात आली। मात्र या प्रकरणात जे आहेत कोविड प्रकरणात जे घोटाळा झाला त्यानंतर ही कारवाई एक मोठी कारवाई ईडी करणं, आता पुढे अजून काय काय या तपासात निष्पन्न होईल हे पाहणे नक्कीच महत्त्वाचे असणार आहे। धन्यवाद फैसल या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।